रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून परभणीच्या गंगाखेडमध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं, तर गायरानधारकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद देखील मिळालेला होता। तर याच आंदोलनासंदर्भात यशवंत भालेराव यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी तय्यब पठाण यांनी। पाहूया। गंगाखेड तहसील कार्यालयावर गायरानधारकाच्या विविध मागण्यासाठी तसेच एक 10 वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचारासाठी रिपब्लिकन सेनेतर्फे एक निदर्शने करण्यात आले आहे। तर आपल्यासोबत काही रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते आहेत। सर, आज तुम्ही निदर्शने केलं, काय नेमका सर्व प्रकरण? आज या ठिकाणी गंगाखेड तालुक्यातील विविध गायरानधारकाच्या प्रश्नावर आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं निदर्शने व धरणे केलेले आहे। आज तहसीलदार मॅडमला मी आता निवेदन दिलेलं आहे की मागच्या 2 वर्षापासून रिपब्लिकन सेना गंगाखेड तालुक्यातल्या गायरान प्रश्नावर आंदोलन करत आहे। एक मागे रास्ता रोको पण आम्ही केलं होतं रिपब्लिकन सेनेच्या वतीनं। आज धरणे निदर्शने आहेत। उद्या आज त्यांनी आम्हाला शब्द दिला की मी 15 दिवसामध्ये तुमचे 8 नंबर आम्ही देण्याची व्यवस्था करू। त्या 2011चा जे शासनाचा नियम आहे त्या नियमाच्या आधारावर जिथं ज्यांनी वास्तव्य आहे त्या सगळ्यांना आम्ही 8 नंबर देतो असं तहसीलदार मॅडमने आता आम्हाला आश्वासित केलेलं आहे। म्हणून रिपब्लिकन सेना रस्त्यावरील लढाई लढण्यासाठी गोरगरिबाच्या न्याय हक्कासाठी लढणार आहे। मागच्या 10 तारखेला मातपुरी येथील रामनगर तांड्यावर एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमानं अमानुष अत्याचार केलेला आहे। त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी रिपब्लिकन सेना रस्त्यावरील लढाई लढणार आहे। सेनेतर्फे गंगाखेड तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं आहे। गायरान जमीनधारकाचं प्रकरण, तर त्याचबरोबर 12 वर्षीय मुलीच्या अत्याचाराच्या निषेधार्थ इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे। तय्यब पठाण, लोकशाही मराठी, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।